नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनकार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. प्रकरण 2, जन्मभूमीचा वारसा. रोहे गावाकडे कुठूनही दृष्टिक्षेप टाकला तरी ते गाव विलोभनीय दिसतं. निसर्ग सौंदर्याचं आंदण या गावाला लाभलेलं आहे. गावात प्रवेश केल्याबरोबर या सौंदर्याचं पदोपदी दर्शन होतं. नवख्या माणसाला तर प्रथम दर्शनीच गावाचं ते मोहक रूप मोहून टाकतं. रोहे गावात प्रवेश करतानाच कुंडलिका नदी प्रत्येकाचं स्वागत करते. ही कुंडलिका नदी पश्चिम वाहिनी आहे. रोयाची रखवाली करण्याचंच काम जणू तिच्याकडे आलेलं आहे. कारण तिला ओलांडून गेल्याशिवाय गावाची गाठ पडत नाही. अरुंद दगडी पुलावरून नदी ओलांडून जात असताना पाण्यात खडकांची काही बेटही दिसतात. त्या बेटांसारख्या खडकांना गोंजारून नदीचं पाणी संथपणानं पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असतं. पावसाळ्यात मात्र ही नदी रौद्र रूप धारण करते. पण तिच्या काठावर उभ्या असलेल्या वृक्षवल्लरींना आत्मसमर्पणाखेरीज गत्यंतर नसतं. पाण्याची पातळी इतकी वाढते की पलीकडच्या तीरावरील बाजारपेठेतल्या दुकानाशी नदीचं पाणी सलगी करायला लागतं. अशा परिस्थितीत बाजारपेठेत लहान लहान नावांचा संचार सुरू होतो. पण एरवी मात्र कुंडलिका संथपणानं वाहत असते. ही नदी ओलांडून गेल्यानंतर प्रथम बाजारपेठ लागते. बाजारपेठेच्या मागच्या बाजूला डोंगरांच्या रांगा आहेत आणि त्या डोंगरांच्या कुशीत हे रोहे गाव वसलं आहे. दुरून बघितलं म्हणजे डोंगरांच्या कुशीत असलेल्या गर्द झाडीमध्ये घरं खोचून ठेवल्यासारखी दिसतात. दहावीर हे रोयाचं ग्रामदैवत. दहावीरचा अपभ्रंश होऊन आज त्या देवीचं नाव दहावीर असं झालेलं आहे. डोंगराच्या पलीकडच्या बाजूला हे दहावीरचं मंदिर आहे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी या देवीची गावातून पालखी निघते. त्या प्रसंगी सारा गाव गजबजून गेलेला असतो. प्रत्येकाच्या उत्साहाला उधाण आलेलं असतं. पालखीच्या पुढून वाजत गाजत जाणारा ब्रिटिश बँड हे गावकऱ्यांचं खास आकर्षण. बाहेरगावी राहणारी रोहेकण मंडळी त्या दिवशी पालखीला आवर्जून उपस्थित राहतात. देवीची कृपा संपादन करणं ही रोहेकण मंडळींच्या दृष्टीनं परम वांछनीय गोष्ट. मात्र पालखीचं दर्शन चुकवणं हा त्यांच्या दृष्टीनं अक्षम्य अपराध असतो. भोपी हा या ग्रामदेवतेचा पुजारी. गावकऱ्यांच्या दृष्टीनं तो अतिशय भाग्यवान समजला जातो. पूर्वजन्मीच्या सुकृतानं त्याला हे भोपी पद प्राप्त झालेलं आहे अशी गावकऱ्यांची धारणा असते. देवीची पूजा अर्चा आणि अन्य व्यवस्था तोच बघत असतो. अस्पृश्यांना मात्र देवीच्या भक्तांनी अजूनही दूरच ठेवलं आहे. त्यांना मंदिराची पायरी ओलांडता येत नाही. खोबऱ्याचा प्रसाद त्यांना बाहेरच्या बाहेर लांबूनच मिळतो. परंतु त्याबद्दल कुणालाही खेद वा खंत वाटत नाही. परंपरागत हे असंच चाललेलं आहे. नवरात्रात या दहावीर देवीची 9 दिवस यात्राही भरते. रोहे गावाची वस्ती साधारण 3-3.5 हजाराची. गावातील बहुतेक घरं मातीत बांधलेली. वर 2 बाजूनी अथवा चहू बाजूनी उतरतं कौरालू छप्पर कुणाच्याही चटकन नजरेत भरतं. प्रत्येक घरापुढे छोटंसं अंगण आहे. गोमयानं ते सारवलेलं आहे. घरातल्या भिंतींमध्ये ठिकठिकाणी खुंट्या ठोकलेल्या दिसतात. काही घरांना पडवी दिसते. पडवी आणि घरातली भुई गूळ तेल याने चोपून तयार केलेली आहे. त्यावर गोमयानं सारवण केलेली आहे. पंचमहाभूतातले एक तत्व म्हणून त्या मातीच्या घराचं पावित्र्य प्रतीत होतं. कित्येक घरांमध्ये गोठे दिसतात. भल्या पहाटे एखादी दुभती गाय हंबरते. मग वासराचा लुचण्याचा आवाजही दीर्घ काळ ऐकू येतो. वासरू वारा प्याल्याप्रमाणे उड्या मारायला लागलं की मातेच्या दुधानं त्याचं पोट तुडुंब भरलं आहे असं समजायचं. मग चरवीत दुग्धधारांचं नर्तन चालल्याचा आवाज कानी पडतो. चरवी भरत आली की फेसाचा बसका आवाज ऐकू येतो. रामप्रहरीच गाव जागं होतं. काही घरांमधून घनश्यामाची भुपाळी गुणगुणल्याचा मंजूळ आवाज कानी पडतो. त्याचवेळी घराची आणि मनाची साफसफाई सुरू होते. रोहे हे गाव तसं आचारविचारांनी सनातनी. गावाचे सारे व्यवहार परंपरेशी जखडलेले. कालानुरूप त्यात कुणी बदल केला तर ते अनुचित मानलं जातं. मेहेंदळे
हे रोहे गावचे खोत, तर लक्ष्मणराव आठवले हे त्या गावचं भूषण. मधल्या आळीतल्या मेंदड्यांच्या भव्य वाड्यावरून पुढे गेलं म्हणजे लक्ष्मणरावांचं दुमजली घर लागतं. जवळपास 10 गुंठे जमिनीत हे छोटेखानी टुमदार घर उभं आहे. हे घर बांधण्यापूर्वीची एक मनोरंजक कथा आजही प्रचलित आहे. द्वारकानाथ देशमुख या नावाचे लक्ष्मणरावाचे एक मित्र होते. ते आणि लक्ष्मणराव एकाच वेळी रोह्यात आले. दोघांनाही रोह्यात स्थायिक व्हायचं होतं, म्हणून ते जागेच्या शोधात निघाले. त्यावेळी नेमक्या 2 जागा विकाऊ होत्या. त्यातल्या एका जागेबद्दल अशी वदंता होती की त्या जागेत मुलं जगत नाहीत. आता काय करायचं असा त्या दोघांसमोर प्रश्न पडला. ती जागा कुणी घ्यायची असं प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर उभं राहिलं तेव्हा त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. तेव्हा द्वारकानाथ देशमुखांच्या वाट्याला ती अशुभ समजली जाणारी जागा आली. द्वारकानाथांनी नाईलाजानं ती जागा खरेदी केली. आज मात्र त्यांच्या मातोश्री घराच्या अंगणात नातवंडांच्या गराड्यात बसलेलं दिसतात. एवढंच नव्हे तर मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. या म्हणीप्रमाणे त्यांचे चिरंजीव चिंतामणराव पुढे चांगलंच नाव कमावणार अशी चिन्ह त्याच वेळी दिसायला लागली होती. लक्ष्मणरावांच्या वाट्याला आलेल्या 10 गुंठे जागेत त्यांनी एक घर बांधलं. कुंटे नावाच्या त्यांच्या एका स्नेहानंच या घराचं बांधकाम केलं होतं. लक्ष्मणराव आठवले यांचं हे घर उत्तराभिमुख आहे. घरासमोरचा रस्ता पश्चिम अंगाला आहे. एखाद्या पांढऱ्या रिबिनीप्रमाणे डोंगराकडे गेलेल्या या रस्त्याला दक्षिणेकडून उत्तरेकडे उतार आहे. लक्ष्मणरावांच्या घरासमोर म्हणजे रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला मोकळी जागा आहे. पूर्वी तिथे मोठं तळं होतं, परंतु त्या जागेवर सतत केरकचरा पडत गेल्यामुळे ते तळं पुरतं बुजून गेलं होतं. अधूनमधून त्या दिशेनं दुर्गंधीही येत असे. एवढंच नाही तर त्या तळ्याच्या ठिकाणी भूतपिशाचाचं वास्तव्य आहे अशा अफवाही गावात पसरलेल्या होत्या. त्यामुळे फारसं कोणी त्या तळ्याकाठी फिरकत नसे. तेव्हा लक्ष्मणराव एक दिवस हातात कुदळ फावडं घेऊन निघाले आणि स्वतः तळं साफ करू लागले. हे पाहून गावची मंडळी त्यांच्या मदतीला धावून आली आणि ते तळं त्यांनी पूर्ववत स्वच्छ केलं. तिथून येणारी दुर्गंधी आता बंद झाली. भूतपिशाचांनीही आपला मुक्काम हलवला असावा. त्या तळ्याच्या उजव्या बाजूला एक शिवालय आहे, तर डाव्या बाजूला काही कौलारू घरं दिसतात. लक्ष्मणरावांच्या घराच्या परसदारी एक गोठा आहे. लक्ष्मणरावांनी मोठ्या हौसेनं तिथे गुरं बांधलेली आहेत. त्यांचं घर सलग खोल्यांचं आहे. घरच्या पुढच्या अंगाला 8-10 फुटाची लांब रुंद ओसरी. ओसरीच्या डाव्या बाजूला 2 कोरीव कोनाडे, तर समोरच्या बाजूला पायऱ्यांच्या शेजारी लाकडी कठडा आहे. कठड्याच्या उभ्या लाकडावर सुंदर कोरीव काम केलेलं आहे. साधारण 1.5 फूट उंचीच्या या कठड्यावर अलीकडेच एक दोरी बांधलेली दिसते. ही दोरी बांधण्याचा हेतू हा की अवखळ नातवाला कठड्यावरून खाली उड्या मारता येऊ नयेत. परंतु लक्ष्मणरावांचा हा 5 वर्षाचा नातू कितीही रागवलं तरी त्या कठड्यावरून उड्या मारतच असतो. या दोरीमधून सफाईदारपणाने आपलं अंग काढून घेऊन कठड्यावरून उड्या मारण्याचा त्याचा उपक्रम चालूच असतो. आत्ताही तो उपक्रम चाललेलाच होता. एवढ्यात त्याची आजी सरस्वतीबाई तिथे आली आणि कातावून त्याला म्हणाली, अरे किती उड्या मारतोस, पाय दुखावेल ना, आणि पडलास म्हणजे? छोटा पांडुरंग हसत म्हणाला, पडेन कसा आजी, मला चांगली सवय आहे. हां, उड्या मार मारूनच सवय झाली आहे, दुसरं काय. पण आता पुरे कर पांडुरंग, लागेल तुला. खरोखर तुझ्या पायांना धरबंद कसा नाही. यावर उत्तरादाखल पांडुरंगानं आणखी एक उडी मारली. त्याच्या पायांना धरबंद घालणं कुणालाही शक्य नाही असा विचार करून सरस्वतीबाई आत कामाला निघून गेल्या. शेजारीच ओसरीवर सागरगोटे खेळत बसलेली नर्मदाताई पांडुरंगाला उद्देशून म्हणाली, अरे आजी सांगते ते जरा ऐक की, कशाला एवढ्या उड्या मारतोस? कठड्यावर बसून पांडुरंगानं विचारलं. उड्या मारल्या तर काय होईल ग ताई? पडशील ना तू. पण उडी बरोबर मारली तर पडेन कसा, आणि चुकली तर? बरोबर मारली तर चुकेल कशी? नर्मदाताईनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. हे काम नर्मदाताईला नेहमीच करावं लागे. आईसारखं ती त्याला सांभाळायची. आपल्या या धाकट्या भावावर तिचं निरतिशय प्रेम होतं. पांडुरंगापेक्षा ती जेमतेम 4.5 वर्षांनी मोठी होती, पण त्या वयातही तिला चांगली समज आलेली होती. आपले आईवडील दूर आहेत या गोष्टीची ती पांडुरंगाला कधीही जाणीव होऊ देत नसे.
त्यांची आई पार्वतीबाई आणि वडील वैजनाथ शास्त्री त्यावेळी मुंबईला राहत होते. या दोघांना त्यांनी रोह्यात आजी आजोबांकडे ठेवलं होतं. त्या दोघांना आजी आजोबांची माया मिळत होती, परंतु पांडुरंगाला नर्मदाताईकडून आईचीही माया लाभत होती. त्याच मायेनं ती पांडुरंगाला पुढे म्हणाली, तुझी उडी मुळी चुकणारच नाही हे खरं, पण आता उडी मारणं थांबव आणि माझ्याजवळ येऊन बस. तिचं बोलणं पांडुरंगाला पटलं. तो तिच्या जवळ जाऊन बसला. एवढ्यात अंगणाच्या बाजूचं फाटक वाजलं. दोघांनीही तिकडे बघितलं. लक्ष्मणराव बाहेरनं आले होते. ताईनं ओरडून सांगितलं, आजी, अण्णा आले. सरस्वतीबाई लगबगीनं बाहेर आल्या. अण्णा तोपर्यंत फाटकाच्या शेजारीच उभे होते. सरस्वतीबाई दिसल्याबरोबर ते म्हणाले, चला पाणी द्या. सरस्वतीबाईंनी अंगणात पाणी नेऊन ठेवलं. अण्णांनी डोईचा फेटा बाजूला काढून ठेवला, सदराही काढला. मग त्यांनी भराभर अंगावर पाणी घेऊन स्नान उरकलं. स्नान उरकल्यावर ते धाबळी नेसले आणि पायऱ्या चढून घरात गेले. ओटीभर नर्मदेच्या शेजारी बसलेल्या पांडुरंगाकडे बघून जाता जाता अण्णा म्हणाले, हां, काय म्हणतोय आमचा झक्कास पांडुरंग? नर्मदा हसून म्हणाली, तो काही म्हणत नसतो, तो फक्त करीत असतो. अण्णाने विचारलं, आज कोणते उद्योग केले? उद्योग नेहमीचाच. मग आजपासून कठड्यावरून उड्या मारतोय हा तुमचा झक्कास पांडुरंग. झक्कास पांडुरंग ही उपाधी पांडुरंगाला शाळेतल्या मुलांनीच दिली होती. अण्णांबरोबर तो रोज शाळेत जाऊन बसायचा. रोह्यात तेव्हा एकमेव हायस्कूल होते. अण्णांच्या घरावरून पुढे जाऊन डावीकडे वळलं म्हणजे ही शाळा लागायची. शाळेत जाण्यासाठी जेमतेम 3-4 मिनटं चालावं लागे. या मेहेंदळे हायस्कूलमध्ये अण्णा शिक्षक होते. इतिहास हा विषय ते शिकवायचे. 5 वर्षाचा पांडुरंग रोज त्यांचं बोट धरून शाळेत जायचा. खरं म्हणजे त्यावेळी म्हणजे 1925च्या सुमारास मुलं मोठी झाल्यानंतरच त्यांना शाळेत घालण्याचा रिवाज असे. परंतु अण्णांच्यामुळे छोट्या पांडुरंगाला शाळेत येऊन बसण्याची सवलत मिळे. लहान असल्यामुळे पांडुरंग पहिल्या बाकावर जाऊन बसत असे. तो तेजस्वी बालक अंगावर घातलेल्या शुभ्र कपड्यांमुळे आणखी तेजस्वी दिसायचा. इतर मुलांचे कपडे मळके असत, कपड्यावर डाग पडलेले असत. आधीच मळकट झालेल्या कपड्यांना मुलांनी बोरू पुसलेला असे, त्यामुळे त्या मुलांच्या कपड्यांचा अवतार झालेला असे. पांडुरंगाचे कपडे मात्र पांढरे शुभ्र आणि स्वच्छ धुतलेले असायचे. अण्णांचंच ते कार्य असे. अण्णा रोज पांडुरंगाचे कपडे स्वतः धुवायचे. त्या कामात हायगय झालेली त्यांना मुळीच खपत नसे. ते पांढरे शुभ्र कपडे अंगावर चढून जेव्हा पांडुरंग वर्गात जाऊन बसायचा तेव्हा इतर मुलांमध्ये तो उठून दिसायचा. वर्गातली इतर मुलं त्यावेळी गमतीनं त्याला झक्कास पांडुरंग म्हणायची. अण्णाही अधूनमधून त्याला त्या उपाधीनं संबोधायचे. नर्मदेच्या आताच्या बोलण्यावर ते पांडुरंगाला म्हणाले, पाय आता उगा शिडवू नकोस. आज आपल्याला भुवनेश्वरला जायचंय चालत. पांडुरंगानं उत्साहानं विचारलं, ताई पण येणार ना? हो तर, आपण तिघांनीच जायचं दुपारी. आज शाळेला सुट्टी आहे ना? पांडुरंगानं पुन्हा विचारलं, अण्णा, आपण आत्ताच जायचं का? जाऊया ना. घरात जाता जाता अण्णा म्हणाले, नाही, आत्ता मला नित्यकर्म करायची आहेत. एवढं बोलून ते आत निघून गेले. पांडुरंग काही वेळ विचारात पडला. त्याच्या मनात कोणते विचार चाललेत याचा नर्मदेला कोणताच थांगपत्ता लागत नव्हता. कठड्यापाशी जाऊन ती रस्त्याकडे बघू लागली. रस्त्यावरची वर्दळ आता वाढली होती. उन्हं चांगलीच वर आली होती. रस्त्यापलीकडे असलेल्या घरापुढच्या आम्रवृक्षावरून सूर्यप्रकाश पाझरलेला दिसत होता. उन्हामध्ये वृक्षाचा पर्णसंभार चमचम करीत होता. तळ्यापलीकडच्या बाजूला असलेलं शिवालय मात्र सावलीत दडलं होतं. मधूनच शिवालयातून घंटानाद ऐकू येत होता. नर्मदा अजूनही रस्त्याकडे बघत होती. तिच्या तंद्रीचा भंग करून पांडुरंगानं विचारलं, ताई, अण्णाने आज बाहेर स्नान कशासाठी केलं ग? पांडुरंगाकडे बघत ताई म्हणाली, अरे, अण्णा आज अस्पृश्यांच्या वस्तीत गेले होते ना मनाचे श्लोक शिकवायला, म्हणून त्यांनी स्नान केलं. मनाचे श्लोक म्हटल्यावर स्नान करायचं असतं का ग ताई? मनाचे श्लोक म्हटल्यावर नाही, अस्पृश्य वस्तीत जाऊन आल्यावर स्नान करायचं असतं. का? अस्पृश्य म्हणजे कोण असतात? अस्पृश्य म्हणजे त्यांना शिवत नाहीत. म्हणजे ती माणसं नसतात. माणसंच असतात पण त्यांना शिवत नसतात. का? ती वाईट माणसं असतात का ग ताई?
माणसं वाईट नसतात, पण जाऊ दे, तू कशाला एवढा विचार करतोस? एवढ्यात अण्णा तिथे आले. त्यांनी विचारलं, कसला विचार चाललाय याचा? नर्मदा म्हणाली, कसला नाही अण्णा, काहीतरी प्रश्न विचारत असतो. ओसरीवरच्या तक्क्याला टेकून बसत अण्णा म्हणाले, काहीतरी प्रश्न तो विचारणार नाही नर्मदा. तो अतिशय हुशार आहे. सर्व गोष्टी जाणून घ्यायचा त्याचा परिपाठ आहे. आपणही त्याला योग्य उत्तरं दिली पाहिजेत. हां, आता काय प्रश्न पडलाय तुला पांडुरंगा? अण्णा, तुम्ही बाहेर स्नान कशासाठी केलं असं मी या ताईला विचारलं तर ती म्हणते त्या माणसांना. कोणत्या माणसांना ग ताई? अस्पृश्य. हां, त्यांना शिवायचं नसतं असं म्हणाली ताई. अण्णांनी एकदम पांडुरंगाला जवळ घेतलं. मग म्हणाले, पांडुरंगा, फार अवघड प्रश्न विचारलास बाळा. काय उत्तर देऊ तुला? त्या दुष्ट रूढीबद्दल सांगून तुला काही कळणार का आहे? मग जणू ते स्वतःशीच बोलायला लागले. देवानं माणूस सारखाच घडवला, पण माणसानंच माणसात भेद निर्माण केला. अस्पृश्यांना दूर लोटलं, त्यांना गावकुसाच्या बाहेर ठेवलं. शिक्षण, शेती, उत्सव, मंदिर अशा अनेक गोष्टींपासून त्यांना वंचित केलं. कशासाठी? कुणी हे भेद निर्माण केले? मला फार फार यातना होतात या गोष्टीमुळे. ही बंधनं जुगारून देण्यासाठी मी माझ्या परीनं प्रयत्न करीत असतो. 20 वर्षापासून मी त्यांच्या वस्तीत जात आलो आहे. त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हा बदल एकदम कसा घडून येईल? त्यासाठी काही काळ जावा लागणार. ही सामाजिक बंधनं मी काही प्रमाणात जुगारून दिलेली आहेत, पण ही बंधनं एकदम सर्वस्वी जुगारून दिली तर समाज मलाच दूर लोटेल. मग मी समाजकार्य कसं काय करणार? तुला कसा काय घडवणार? पांडुरंग तेव्हा अण्णांकडे अवाक होऊन बघत होता. त्यांचं बोलणं त्याला समजत होतं, पण उमजत नव्हतं. या जगात कोणती तरी वाईट चालीरीती आहे आणि अण्णांना ती मुळीच मान्य नाही. इतकंच नाही तर ती वाईट रूढी घालवण्यासाठी अण्णा त्यांच्या परीनं प्रयत्न करत आहेत याची जाणीव मात्र पांडुरंगाला झाली होती. अण्णा काही काळ बोलायचे थांबले होते. तेवढ्यात सरस्वतीबाई हातात कडवेवालाने भरलेलं ताट घेऊन बाहेर आल्या. खाली बसत त्यांनी विचारलं, कसलं एवढं गंभीर बोलणं चाललंय? नर्मदाताईनंच उत्तर दिलं, काही नाही. पांडुरंगानं नेहमीप्रमाणे प्रश्न विचारला आणि अण्णा त्याला उत्तर देत होते. अण्णा म्हणाले, याचे प्रश्न मात्र विचार करायला लावतात हो. त्यांचं बोलणं संपतंय न संपतंय तोच पांडुरंगाचा पुढचा प्रश्न आला. आता मात्र प्रश्नाचा रोख सरस्वतीबाईंकडे होता. आजी, हे वाल आहेत ना? हो बाळा. मग त्याला मोड कसे आले? भिजत टाकल्यामुळे. वाल भिजत टाकले म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांना मोड येतात. भिजत टाकल्यानंतर मोड येतात ही गोष्ट पांडुरंगाच्या मनात ठसली होती. कदाचित त्यानं पुढचा प्रश्न विचारला असता, पण तेवढ्यात अण्णा जागचे उठले. उठताना ते म्हणत होते, चला थोडा वेळ मागावर काम करतो. सरस्वतीबाई म्हणाल्या, 10 वर्ष माग चालवणं चाललंय. आता थोडा विसावा घेतला तर नाही का चालणार? शिवाय आज सुट्टीचा दिवस, म्हणून म्हणते विश्रांती घ्यावी. अण्णा म्हणाले, अगं विसावा घेऊन कसं चालेल? तिकडे गांधीजी केवढं कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याला आपण थोडाफार हातभार लावायला नको का? परदेशी कपडा वापरू नका असं मी ठिकठिकाणी जाऊन सांगत असतो ना. मग आपले कपडे आपण तयार करायला नकोत का? खरं म्हणजे अण्णापूर्वी टिळकवादी होते. सारं कोकण, विशेषतः कोकणातले चित्पावन ब्राह्मण पहिल्यापासून टिळकवादी होते. 1920 साली टिळकांचं निधन झालं. जहाल टिळकयुग लौकिकदृष्ट्या संपलं. पुढे गांधीजींचा उदय झाला. तरी पण कोकणातले लोक पूर्वीप्रमाणे टिळकवादी राहिले होते. अण्णाने मात्र तेव्हा गांधीवाद स्वीकारला होता. कालानुरूप स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा त्यांचा स्वभाव होता. एकच एक तत्वाला चिकटून राहणं त्यांना मान्य नव्हतं. जहालांकडून मवाळांकडे येण्यामागेही त्यांची काही तत्त्व होती. अण्णा असे तत्वनिष्ठ होते, पण ते कर्मकांडी मुळीच नव्हते. ब्राह्मणाला आवश्यक तेवढंच कर्म ते करत असत. तसे ते पुरोगामी विचारसरणीचे होते. गांधीवाद स्वीकारल्यानंतर त्यांनी खादीचा प्रचार सुरू केला. खादीच्या प्रचारापूर्वीच म्हणजे 1914पासूनच त्यांच्याकडे हातमाग आला होता. गांधीजींच्या उदयानंतर हा हातमाग घरच्या पुढच्या अंगणात आला. लक्ष्मणराव स्वतः सूत कातून त्यावर कापड विणायचे. पांडुरंग 2-2.5 वर्षाचा असल्यापासून
अण्णाने स्वतः कापड विणून त्याच्या अंगावर खादीचे कपडे चढवले होते. या खादीला कधी सोडू नकोस बरं, असं त्यांनी तेव्हा पांडुरंगाला सांगितलं होतं. अण्णाने दिलेला हा खादीचा वसा पांडुरंग पुढे आयुष्यभर जोपासणार होता. मागाच्या दिशेने जाता जाता ते पुढे म्हणाले, या पांडुरंगासाठी नवा सदरा तयार करतो आहे. एकदम झकास होणार आहे. सरस्वतीबाई म्हणाल्या, किती कष्ट घ्यायचे. आज सकाळीच बाहेर जाणं झालं आहे, म्हणून म्हणते आता विश्रांती घ्यावी. अण्णा म्हणाले, अगं अलीकडे जातो का मी अस्पृश्य वस्तीत? आज खूप दिवसांनी गेलो शिकवायला. 10 वर्षापूर्वी नियमित जात होतो. आता कुठे एवढं जाणं होतं आहे. पण आज दुपारी भुवनेश्वरला जायचं म्हणताय ना? हो तर. खूप दिवसात पांडुरंगाला तिकडे नेलेलं नाही. पांडुरंगाकडे बघून ते पुढे म्हणाले, दुपारनंतर आपल्याला जायचं आहे हां. जेवण करून थोडा वेळ विश्रांती घ्या आणि आता उड्या मारू नकोस, नाहीतर पाय दुखतील. एवढं बोलून अण्णा मागच्या दिशेने गेले. पांडुरंग आणि नर्मदाताई हे दोघे सरस्वतीबाईंबरोबर घरात गेले. आत गेल्यानंतरही पांडुरंगाचे अस्पृश्याबद्दलचे विचार मुळीच थांबलेले नव्हते. भुवनेश्वर मंदिर तसं फार दूर नव्हतं. रोह्याच्या आग्नेय दिशेला ते साधारण 1 कोस अंतरावर होतं. आठवल्यांच्या घरापासून चालत तिथे पोहोचायला साधारणतः 20 ते 25 मिनटं लागायची. अधूनमधून अण्णा भुवनेश्वरला जात असत. आज मात्र ते एकटे निघाले नव्हते. पांडुरंग आणि नर्मदा यांनाही त्यांनी बरोबर घेतलं होतं. घरापुढच्या रस्त्यावरून ते दक्षिणेला चालत निघाले. सरळ चढ चढून गेल्यानंतर त्यांना डावीकडे वळावं लागणार होतं. वळल्यानंतर सरळ 15-20 मिनटं चालून गेल्यावर ते भुवनेश्वरला पोचणार होते. चढ चढून वर आल्यावर अण्णांनी त्या दोघांना उद्देशून विचारलं, आपण आधी तळ्यावर जायचं का? दोघेही एकसुरात ओरडले, हो, मज्जा येईल. मग मेंदळे हायस्कूलवरून डावीकडे न वळता ते तिघे शाळेच्या पटांगणाच्या मागील बाजूला असलेल्या तळ्याच्या दिशेने निघाले. सूर्य एव्हाना पश्चिमेकडे झुकला होता. डाव्या हाताच्या कौलारू घरावर सूर्याची सोनेरी किरणं पहुडली होती, तर उजव्या हाताच्या घराची कौलारू छपरं काळवंडलेली दिसत होती. घरापुढच्या वृक्षाच्या सावल्या रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यामधून झिरपलेली सूर्यकिरणं रस्त्यावर पसरली होती. त्या छायाप्रकाशाच्या मार्गावरून वाट काढीत ते तिघे शाळेमागच्या तळ्याकाठी येऊन पोचले. डोंगराच्या कुशीत ते तळं विसावलेलं होतं. डोंगराच्या पार्श्वभूमीवर ते उठून दिसत होतं. सूर्याची सुवर्णकिरणं जलाशयावर पडल्यामुळे पाणी चमचमत होतं. वाऱ्याची झुळूक आली की ती चमचम नर्तन करीत असल्याचा भास होत होता. तळ्याच्या बाजूला काही पाकोळ्या उडताना दिसत होत्या. खंड्या, बगळे यांच्यासारखे पक्षी पाण्यातलं माशांचं भक्ष्य टिपण्यासाठी वृक्षावर दबा धरून बसलेले होते. त्या सायंकालीन पवित्र शांततेतील ते निसर्गदृश्य बघून ते तिघेही कमी अधिक प्रमाणात हरखून गेले. पांडुरंग तर त्या निसर्गदृश्याशी एकरूप होऊन गेला होता. इतक्यात पांडुरंगानं एक छोटा खडा उचलला आणि तळ्यात टाकला. तेव्हा अण्णा चढ्या आवाजात म्हणाले, अरे दगड कशाला टाकतोस पाण्यात? तळं भरून जाईल ना. पण अण्णा, 1-2 खडे टाकले तर तळं कसं भरून जाईल? अरे प्रत्येकानं जर 1-2 खडे टाकले तर तळं बुजायला कितीसा काळ लागणार? केवढ्या कष्टानं आम्ही ते तळं खणलंय. अण्णा, तुम्ही खणलं हे तळं? होकारार्थी मान हलवून अण्णा म्हणाले, मी सुरुवात केली, पण आमच्या शाळेच्या मुलांनी खणलं ते तळं. नर्मदेनं उतावळेपणाने विचारलं, केव्हा खणलं? सांगा ना अण्णा. नर्मदेच्या प्रश्नावर अण्णांनी तो सारा वृत्तांत त्यांना कथन केला. रोहे गावाजवळ खाडी होती. असं असूनसुद्धा गावात वर्षानुवर्ष पाण्याचं दुर्भिक्ष होतं. पाण्याची चणचण नाहीशी करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं अण्णांना नेहमी वाटायचं. आपला हा विचार ते द्वारकानाथ देशमुखांना वेळोवेळी बोलून दाखवायचे. एक दिवस ते बोलता बोलता द्वारकानाथ देशमुखांना म्हणाले, गावाजवळ खाडी आहे, पण खाडीच्या पाण्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही. तेव्हा पाण्यासाठी आपण एखादं तळं खणलं तर? द्वारकानाथ म्हणाले, कल्पना उत्तम आहे लक्ष्मणराव, पण खणणार कोण ते नंतर बघू. आधी तळ्यासाठी जागा तर बघितली पाहिजे. द्वारकानाथ उत्साहानं म्हणाले, चला मी तुम्हाला जागा दाखवतो. दोघेही जागेच्या शोधासाठी निघाले. शाळेच्या पटांगणाच्या मागे
डोंगराच्या पायथ्याला असलेली जागा द्वारकानाथ देशमुखांनी दाखवली. ती जागा बघता क्षणीच अण्णांना पसंत पडली, कारण 2 डोंगराच्या बरोबर बेचक्यात ती जागा होती. पावसाळ्यात पाण्याचे ओहोळ तिथे येऊन मिळाले असतेच, परंतु एरवीसुद्धा तिथे पाणी साठून राहिलं असतं. त्याच जागेवर तळं खणावं असं त्या दोघांमध्ये एकमत झालं. खरं तर त्या ठिकाणी गावातलं कुणीही जात नसे, कारण एक गुजराती व्यापारी तिथे बुडून मेला होता. त्यामुळे लोक तिथे जायला धजावत नसत. पण सत्कृत्यापुढे त्या दोघांना कशाचीही तमा नव्हती. द्वारकानाथांनी पुन्हा विचारलं, जागा तर ठरली, पण तळं कोण खणणार हे नाही सांगितलं. कोण म्हणजे काय? मी स्वतःच कामाला लागणार. तुम्ही? अहो, ते कसं शक्य आहे? का नाही शक्य? कामाला सुरुवात केली म्हणजे सारं काही शक्य होतं. भगवंताची इच्छा असेल तसंच घडेल. पण कुणीतरी सुरुवात करायला नको का? द्वारकानाथ अवाक होऊन त्यांच्याकडे बघत राहिले. दुसऱ्याच दिवशी अण्णा स्वतः कुदळ फावडं घेऊन डोंगराच्या दिशेने निघाले. त्यांच्याकडे पाहून गावकऱ्यांनाही आश्चर्य वाटलं. गावात कुजबूज सुरू झाली. गावाच्या हितासाठी लक्ष्मणराव एकटे श्रम करायला निघालेत या गोष्टीची त्यांना जाणीव झाली. तोपर्यंत अण्णांनी तळं खणायला प्रारंभही केला होता. आपले गुरुजी गावासाठी तळं खणत आहेत हे पाहून विद्यार्थी त्यांच्या मदतीला धावून आले. गावात जेव्हा ही वार्ता पसरली तेव्हा कित्येक गावकरी कुदळ फावडी घेऊन तळं खणण्याच्या कामावर रजू झाले. अशा रीतीनं काम करून त्या सर्वांनी काही दिवसातच एक सुंदर तळं खणून तयार केलं. द्वारकानाथ आणि लक्ष्मणराव यांच्या अपेक्षेप्रमाणेच तिथे पाण्याचा मुबलक साठा मिळाला. गावकऱ्यांनी लगेच ते तळं बांधून काढलं. अशा रीतीनं अण्णांच्या पुढाकारानं पाण्याचा प्रश्न सुटला. गावातली पाण्याची झणझण दूर झाली. हा सारा इतिहास सांगितल्यावर अण्णा पांडुरंगाला म्हणाले, म्हणून म्हटलं पाण्यात खडे टाकू नकोस. अण्णाचे बोल त्याच्या मनात साठवले गेले. कोणता तरी अनामिक विचार त्याच्या मनात रुजला होता. छोटा पांडुरंग म्हणाला, अण्णा, मी पुन्हा नाही खडे टाकणार. मी मोठा झालो ना की तुमच्यासारखंच काम करणार. ते काम तुला करायचंच आहे पांडुरंगा. चला आता, अंधार पडायच्या आत आपल्याला जाऊन यायचंय. अण्णा झपाझप पावलं टाकीत निघाले. नर्मदा आणि पांडुरंग मोठ्या उत्साहानं बागडत त्यांच्यापुढून निघाले. शाळा ओलांडून ते भुवनेश्वराच्या रस्त्याला लागले. काही वेळातच भुवनेश्वराचं कोसभर अंतर काटून ते तिथल्या मंदिरापाशी जाऊन पोचले. भुवनेश्वर मंदिराच्या आसपास त्यावेळी मनुष्यवस्ती मुळीच नव्हती. तिथला सारा परिसर शांत दांत होता. मात्र त्या शांततेत पावित्र्य कोंडून राहिलं होतं. इतर कोणताही ध्वनी तिथे ऐकू येत नव्हता. ऐकू येत होता फक्त अनाहत ध्वनी. भुवनेश्वर मंदिराभोवती आंब्याची झाडं होती. मंदिराच्या दुसऱ्या बाजूला बकुळीचं भलं मोठं झाड होतं. मंदिरापुढे एक 7-8 फूट उंचीची दगडी दीपमाळ होती. दीपमाळेतले दिवे मात्र कित्येक दिवसात तेवले गेले नव्हते. मंदिराचं बांधकाम जुन्या पद्धतीचं होतं. वर कौलारू छप्पर होतं, तर छपराच्या खालच्या उतरत्या बाजूला लाकडी नक्षीकाम केलेलं होतं. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लाकडी चौकटीत उभे लोखंडी गज बसवले होते. मंदिराच्या आत गेल्यावर समोरच्या बाजूला नंदी होता. त्याला ओलांडून पुढे गेलं म्हणजे देवाचा गाभारा लागायचा. गाभाऱ्यात शिवलिंग होतं. गाभाऱ्यात जाण्यासाठी 3-4 दगडी पायऱ्या उतरून जावं लागायचं. त्या तिघांनी मंदिरात प्रवेश केला तेव्हा अण्णा चटकन डावीकडे वळले. डावीकडच्या कोपऱ्याकडे बघून त्यांनी साष्टांग प्रणिपात घातला. पांडुरंग आणि नर्मदा यांनीही त्यांचं अनुकरण केलं. अण्णांनी त्या मोकळ्या कोपऱ्याला कशासाठी नमस्कार केला हे मात्र त्यांना समजलेलं नव्हतं. शिवलिंगाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर अण्णा काही क्षण नेत्र मिटून त्याच कोपऱ्यापाशी बसले. पांडुरंग आणि नर्मदा हे दोघेही त्यांच्याजवळ तिथेच स्थानापन्न झाले. काही वेळाने अण्णांनी आपले नेत्र उघडले. आपल्या जागेवरून उठत ते म्हणाले, चला आता समाधीपाशी जाऊन बसू. तिघेजण मंदिराबाहेर पडले. भुवनेश्वर मंदिराच्या पलीकडच्या बाजूला अण्णांचे आजोबा पांडुरंग पंत यांची समाधी होती. समाधीच्या भोवतीनं अण्णांनी थोडंफार बांधकाम केलं होतं. तिथेच उजव्या बाजूला छोटी छोटी जलाशय होती, जणू मोठी कुंडच. त्यामध्ये कमळं फुललेली होती. तिघेजण समाधीकडे जायला निघाले. वाटेत एक बकुळीचं झाड होतं. बकुळीची काही फुलं भूमीवर शिंपडली होती. नर्मदेनं चटकन थोडी फुलं वेचून आपल्या ओंजळीत घेतली.
अण्णा तेव्हा म्हणत होते, बरं का पांडुरंग, 70 वर्षापूर्वी तुझ्या खापर पणजोबांची ही समाधी बांधली गेली. समाधी म्हणजे काय हो अण्णा? अरे, या ठिकाणी तुझ्या खापर पणजोबांवर अंत्यसंस्कार झाले. त्यांनी संन्यास घेतला होता ना, म्हणून अंत्यसंस्कार झालेल्या जागेवर हे पवित्र स्मारक. स्मारक म्हणजे त्यांची आठवण ठेवण्यासाठी बांधून काढलेली पवित्र जागा. स्मारक म्हणजे काय, हा पांडुरंगाचा पुढचा प्रश्न अपेक्षित धरून अण्णांनी त्यासंबंधीही सांगून टाकलं होतं. पण पांडुरंगानं दुसराच प्रश्न उपस्थित केला. अण्णा, संन्यास म्हणजे ज्ञानेश्वरांच्या आईबाबांनी घेतला होता तोच ना? हो, तसाच. एव्हाना तिघेजण पांडुरंग पंतांच्या समाधीच्या ठिकाणी येऊन पोचले होते. छोट्या पांडुरंगाच्या मनात तेव्हा पुढचा प्रश्न घोटाळत होता. अण्णा समाधीच्या पुढे बसले तेव्हा त्यांच्याजवळ बसून पांडुरंगानं विचारलं, अण्णा, हां, इकडे बघा ना, माझ्या खापण पणजोबांनी संन्यास कशासाठी घेतला हो? ज्ञानेश्वरांच्या आईबाबांसारखं त्यांनाही गावानं वाळीत टाकलं होतं का? छे रे, त्यांनी संन्यास घेतला त्याला वेगळं कारण होतं. कोणतं? सांगेन तुला पुन्हा कधीतरी. आता मात्र इथे माझ्याजवळ स्वस्थ बस. मी काय सांगतो ते ध्यान देऊन ऐक. या समाधीवर डोकं टेक. माझ्या हातून फार मोठं कार्य घडू दे अशी मनातल्या मनात प्रार्थना कर. हात जोडून पांडुरंग समाधीवरच्या दगडी पादुकांकडे बघत राहिला. मग त्यांना आपले नेत्र मिटून घेतले. आपल्या अंगात खरोखरच काहीतरी चैतन्य निर्माण होतंय असं त्याला वाटू लागलं. दिव्य ऊर्जा स्रोत आपल्या शरीरात प्रसृत झाला आहे हेही त्याला उमजलं. त्याही वयात त्याला त्याची स्पष्ट जाणीव झाली. नर्मदासुद्धा आपले नेत्र मिटून आणि हात जोडून बसली होती. थोड्याच वेळात अण्णांनी आपले नेत्र उघडले. पांडुरंग तेव्हा त्यांच्याचकडे बघत होता. आधीच तेजस्वी दिसणारे त्यांचे निळसर नेत्र अण्णांना आणखी तेजस्वी भासले. त्याच्याकडे एकटक बघत असताना अण्णा मनाशी म्हणत होते, याच्यातही काहीतरी दिव्य शक्ती असलीच पाहिजे, म्हणून याला फार जपायला हवं. याला काहीही कमी पडता कामा नये. त्यासाठी मला कंबर कसली पाहिजे. एकदम त्यांना पांडुरंग पंतांच्या भविष्यकथनाची आठवण झाली. पांडुरंग पंत आपल्या मुलांना नेहमी सांगायचे, माझ्यापासून 5व्या पिढीत एक सत्पुरुष जन्माला येणार आहे. त्याला काहीही कमी पडू देऊ नका. पांडुरंग पंतांचा उपदेश अण्णांनी तंतोतंत पाळला होता. आपल्या वारसदाराला काही कमी पडू नये म्हणून त्यांनी रोह्याच्या आसपास जमिनी घेऊन ठेवल्या होत्या, जंगलं घेतली होती. आपल्या मिळकतीतले पैसे साठवून त्यांनी या गोष्टी केल्या होत्या. भविष्यात डोकावून बघून वर्तमान त्याप्रमाणे जगण्याची अण्णांची रीत होती. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे पांडुरंगाच्या भावी आयुष्याचा भक्कम पायाच घातला जाणार होता. अण्णांच्या मनात पांडुरंगाबद्दलचे विचार चालू असताना नर्मदा म्हणाली, अण्णा, निघायचं का? 3 सांज झाली. हो चला, आज बरोबर कंदील आणलेला नाही. अण्णांचं बोलणं योग्यच होतं, कारण रोह्यात अजून वीज आलेली नव्हती. आपल्या प्रजेला भुलवण्यासाठी परकीय ब्रिटिश सत्तेनं देशात अनेक सुधारणा घडवून आणलेल्या होत्या. सोयीसुविधा निर्माण केल्या होत्या. आगगाडी, तारायंत्र अशा अनेक सुधारणाबरोबरच वीजही देशात आलेली होती. परंतु त्या विद्युत दीपाचा प्रकाश अद्याप रोह्यापर्यंत फाकला नव्हता. त्यामुळे संध्याकाळनंतर गावात अंधाराचं साम्राज्य पसरायचं. अशा परिस्थितीत रस्त्यातून जाताना कंदिलाची आवश्यकता भासत असे. परंतु आज अण्णांनी बरोबर कंदील आणलेला नव्हता, म्हणून नर्मदेचं बोलणं ऐकून ते लगबगीनं उठले. अंगातला खादीचा सदरा एकसारखा केला. मग पांडुरंगाकडे बघून म्हणाले, निघूया आपण. अंधार पडायच्या आत घरी पोचायला हवं ना. आपल्या जागेवरून उठत पांडुरंगानं विचारलं, पुन्हा केव्हा यायचं इथे? नेहमीच यायचं. तू पुढे मोठा झालास ना, तरी या क्षेत्राला विसरू नकोस बरं. आपल्या आठवले घराण्याचं हे परमपवित्र तीर्थक्षेत्र आहे. कोणत्याही अडीअडचणीच्या वेळी इथे येत जा, तुला मार्ग सापडेल. आपल्या या श्रद्धास्थानाला तू शरण जा. अण्णा पुढे मनाशी म्हणाले, याच्या बाबतीत ईश्वरी योजना काय आहे कुणास ठाऊक. कदाचित हा स्वतःचा मार्ग स्वतः शोधील. पांडुरंगाला त्यांचं मघाचं बोलणं सर्वस्वी समजलेलं नव्हतं. तरी पण होकारार्थी मान हलवून त्यानं पुन्हा एकदा त्या परमपवित्र समाधीस्थानाला श्रद्धायुक्त अंतःकरणानं नमस्कार केला. मग मात्र ते तिघे तिथून बाहेर पडले. भुवनेश्वर मंदिरावरूनच त्यांना रस्त्याच्या दिशेने जावं लागणार होतं.
मंदिरापाशी आल्यावर अण्णांनी पुन्हा एकदा बाहेरूनच शिवाला वंदन केलं. डावीकडच्या कोपऱ्याच्या दिशेनं बघूनही त्यांनी आपले हात जोडले. मग झपाझप पावलं टाकीत ते निघाले. पांडुरंग आणि नर्मदा ही बहीण भावंडंसुद्धा त्यांच्या बरोबरीनं निघाली. रस्त्यावर आल्यानंतर गावाच्या दिशेनं जाण्यासाठी पश्चिमेकडे तोंड करून ते निघाले. सूर्य तेव्हा पलीकडच्या उंचच उंच डोंगर रंगाच्या आड गेला होता. सूर्याचा तांबूस प्रकाश पश्चिमेकडे झुकलेल्या पांढुरक्या ढगांवर पडला होता. त्यामुळे ढगांच्या बाजूनं नारंगी रंगाची प्रभा फाकली होती. जणू पश्चिम क्षितिजाला नारंगी रंगाची उधळण झाली होती. नारंगी पडद्याच्या पार्श्वभूमीवर ते उंच डोंगर मात्र काळपट करड्या रंगाचे दिसत होते. पश्चिम क्षितिजाकडे झेपावणारा पक्षीगण त्या डोंगरांमध्ये लुप्त होत होता. पांडुरंगाचं मात्र त्या निसर्गाकडे लक्ष नव्हतं. अण्णांच्या मगाच्या बोलण्यावर त्याचे विचार चालले होते. शिवाय अण्णांनी भुवनेश्वर मंदिरात प्रवेश केल्यानंतर दाराजवळच्या डावीकडच्या कोपऱ्याकडे बघून नमस्कार कशासाठी केला होता याचंही कोणं त्याला उलगडलं नव्हतं. त्यानं तेव्हाच अण्णांना विचारलं, अण्णा, मगाशी तुम्ही मंदिरात कुणाला नमस्कार केलात हो? कुणाला म्हणजे काय? देवाला. तिथे कुठे देव होता? तुम्ही तर त्या कोपऱ्याकडे बघून नमस्कार केलात. हो, बरोबर बरोबर ना. मग कुणाला नमस्कार केला ते सांगा की. अरे तिथे मी सांगेन तुला पुन्हा केव्हा तरी. आता अंधार पडायच्या आत घरी गेलं पाहिजे. चला पटापट पाय उचला. नर्मदा आणि पांडुरंग भराभर चालायला लागले. पायांचा वेग वाढला होता. त्याचबरोबर पांडुरंगाच्या मनातलं विचारचक्रही वेगाने सुरू झालं होतं. पांडुरंग पंत संन्यासी का झाले आणि अण्णांनी मंदिरातल्या त्या कोपऱ्याकडे बघून नमस्कार का केला हे प्रश्न त्याला चांगलेच भंडावत होते. एव्हाना ते शाळा ओलांडून उजवीकडे घराच्या दिशेने वळले होते. थोड्याच वेळात ते घरापाशी येऊन पोचले. तिन्ही सांज तेव्हा टळून गेली होती. घराघरात कंदील आणि तेलाचे दिवे तेवायला लागले होते. अण्णांच्या घरातही दिवे तेवले गेले होते. अंगणात प्रवेश केल्याबरोबर सरस्वतीबाई त्यांना सामोरे आल्या आणि म्हणाल्या, किती उशीर? तिन्ही सांज टळून गेली. अण्णा म्हणाले, उशीर झाला खरा. पटकन आम्ही हातपाय धुवून येतो. तोपर्यंत तुम्ही धूप आरतीची तयारी करा. मान डोलावून सरस्वतीबाई आत निघून गेल्या. पुन्हा बाहेर येऊन त्यांनी मुलांवरून तुकडा ओवाळून टाकला. म्हणाल्या, एवढ्या उशिरा रानावनातून यायचं म्हणजे हे करायलाच हवं. हातपाय धुवून पांडुरंग आणि नर्मदा अण्णांच्या धूपारतीत सामील झाले. धुपाचा सुगंध तेव्हा सर्वत्र दरवळला होता. पांडुरंगाच्या मनातले विचार मात्र मुळीच थंडावले नव्हते. आरती करताना देखील मगाचे प्रश्न त्याच्या मनात उफाळून वर येत होते आणि विचारांच्या आवर्तात सतत फिरत होते. हे प्रकरण इथे संपलं. हरिओम तत्सत.